श्री स्वामी समर्थ. ज्या स्त्रीच्या देवघरात ह्या वस्तू असतात त्यांच्या आयुष्याचे सोने होते. अशी एक वस्तू जर तुमच्या देवघरात असेल तर तुमची पूजा लवकरच स्वीकार केली जाईल. तसं तर देव हे भक्तिभावाचे भुकेले असतात. पण काही अशा मूर्ती किंवा अशा वस्तू पूजास्थानात ठेवल्या तर जीवनातील अडचणी दूर होतात. पाहूयात त्या कोणत्या आहेत वस्तू. 1. शिवलिंग. कधीही शिवलिंग मोठा ठेवू नये. ठेवत असाल तर छोटा असावा, किंवा जर तुम्ही पारस शिवलिंग ठेवत असाल तर खूपच चांगले आहे असे मानले जाते. शिवलिंग हे सर्व प्रकारच्या मूर्तींपेक्षा मोठे मानले गेले आहे. त्यामुळे शिवलिंग घरात असण्याचे एक विधान आहे. तुमच्या घरात असण्याचे एक विधान हे म्हणजे तुमच्या घरात वातावरण संतुलित राहते, सकारात्मक ऊर्जा येते. 2. पंचामृत. पंचामृत रोज अर्पण करत नसाल तर काहीही हरकत नाही, पण एकादशीच्या दिवशी पंचामृत नक्की अर्पण करत जा. पंचामृताला पंचदिव्य अमृत असे म्हणतात. यामुळे आजार दूर राहतात. तुम्ही जर रोज पंचामृत देवाला नैवेद्य दाखवून संपूर्ण परिवाराने हा प्रसाद ग्रहण केला तर कोणी आजारी पडणारच नाही, आणि आजारी असतीलच तर ते बरे होतील. 3री वस्तू चंदन. चंदन याचा अर्थ होतो थंड किंवा शीतल. जेव्हा आपण चंदन उगाळून देवाला लावतो किंवा स्वतःला लावतो तेव्हा मस्तक शांत राहते. पण महिलांनी चंदनाचा टिळक कंठावर लावावा. 4थी वस्तू अक्षता. अक्षता हे वैभवाचे प्रतीक आहे. नियमित रूपाने शिवलिंगावरती अक्षता नक्की अर्पण करा. पण कधीही पूर्वजांचे फोटो देवघरात ठेवू नका. यामुळे देवी देवता नाराज होऊ शकतात. 5वी वस्तू आहे नैवेद्य. नैवेद्य म्हणून तुम्ही देवाला फळही अर्पण करू शकता, आणि काही नसेल तर गूळ किंवा ड्रायफ्रूट्सचाही नैवेद्य दाखवू शकता. गणेश आणि दुर्गामाताच्या नैवेद्यामध्ये तुळशीची पाने घालू नका. 6वी वस्तू धूप, गरुड, घंटी आणि शंख. धूपामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहते आणि सकारात्मक ऊर्जा येते. ज्या घरात घंटी वाजण्याचा आवाज सकाळी आणि संध्याकाळी येतो तेथील वातावरण नेहमी शुद्ध राहते आणि नकारात्मक ऊर्जा दूर राहते. ज्या घरात शंख असतो तिथे लक्ष्मीचा वास असतो. शंख, चंद्र आणि सूर्य समान देव आहे. 7. पाण्याने भरलेला कळस. याला मंगळ कळस असेही म्हणतात. म्हणून तुम्ही तांबे किंवा शिसेच्या कलशात आंब्याची पाने घालून त्याच्यावर स्वस्तिकचे चिन्ह बनवू शकता. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.